हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एक रानभाजी दाखवणार आहे. त्याचबरोबर ती किती गुणकारी आहे ते सुद्धा सांगणार आहे. ही भाजी करण्याची योग्य पद्धतसुद्धा सांगणार आहे. ही भाजी आपल्याला कुठे मिळू शकते ते सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करून घ्या. सोबतचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा, ज्यामुळे माझ्या खूप झटपट पौष्टिक आणि वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा. तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आधी भाजीची ओळख करून देते मी तुम्हाला. ह्या भाजीचं नाव कुंजुरडा आहे आणि बहुतेक बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा असेल. ही जास्त करून रानामध्ये किंवा शेतात वगैरे आपल्याला दिसते. आणि जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर भाजीवाल्या मावशींकडे सुद्धा बऱ्याचदा अवेलेबल होते ही भाजी. तर याची पानं वगैरे मी बाकीची खुडून घेतलेली आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मुद्दाम 2-3 ठोम ठेवले होते. तर अशा पद्धतीने जसं मी दाखवते त्या पद्धतीने ही भाजी खुडायची असते. देठांसोबत पानंसुद्धा घ्यायची असतात, पानांसोबत देठंसुद्धा घ्यायची असतात आणि काहीशी अशा प्रकारे ही भाजी दिसते. तर अशी करून मी सगळी भाजी आता ही निवडून घेतलेली आहे. पुन्हा एकदा सांगते भाजीचं नाव. या भाजीचं नाव कुंजुरडा असं आहे. आणि कोणाकोणाला ही भाजी माहिती आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. ही आपण मेथीची भाजी जशी निवडतो त्या पद्धतीने नाही निवडत. थोडी मोठी मोठीच अशी लांब लांबच निवडतात. नाहीतर तुम्ही म्हणाल ताई फक्त पानं घ्यायची का किंवा काय, म्हणून मी निवडताना सुद्धा दाखवले. आणि यातसुद्धा तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी देठंसुद्धा घ्यायची, कारण की त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन असतात. आता ही भाजी सुरुवातीला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण की खाली पाहू शकता तुम्ही थोडीशी माती दिसते, मातीचे कण दिसतात. तर त्यामुळे 2 ते 3 पाण्याने आधी भाजी धुवून घ्यायची. त्यानंतरनं कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे मी आणि मग त्यामध्ये ही भाजी घातलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरनं मी भाजी घातली आहे, पण तो व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडनं. तर पाण्याला हलकीशी उकळी आली की ही भाजी त्यामध्ये टाकून द्यायची. थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. भाजी पाण्यामध्ये उकळून घ्यायचं कारण म्हणजे आता मी भाजी मध्ये मध्ये हलवते आणि तुम्हाला आता दिसत असेल भाजीमधलं जे पाणी असतं ते खूप लाल आणि वेगळाच कलर होतो त्या पाण्याचा. आता तुम्ही म्हणाल भाजी हिरवी मग पाणी असं कसं निघतं. ह्या पाण्याला एक वेगळीच चव असते आणि थोडा उग्र वाससुद्धा असतो. त्यामुळे शक्यतो ही भाजी पाण्यामध्ये छान उकळून घ्यायची. एक 20% तरी भाजी शिजून द्यायची पाण्यामध्ये. त्यानंतरच ही बाहेर काढायची आहे. म्हणजे 1-2 मिनटं मी गरम पाण्यामध्ये छान ही उकळून घेतलेली आहे भाजी. मीडियम गॅसवरतीच आपल्याला उकळून घ्यायची आहे. पाणी त्याचं जवळपास असं निघतं. आता ही भाजी सगळी निथळून घेतलेली आहे. त्यानंतरनं एका बाउलमध्ये काढून घेऊया. भाजी अजूनही गरम आहे. त्यावरती आपल्याला थंड पाणी ओतायचं आहे. आणि थंड पाणी यासाठी ओतायचं की त्यामध्ये जे काही अजूनही उग्रवास वगैरे राहिला असेल तो निघून जाईल. म्हणून मग पुन्हा एकदा पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची ही भाजी. आता इथे मी ही भाजी व्यवस्थित छान पिळून घेणार आहे. घट्ट पिळायची आहे. जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते तशी पिळून घ्यायची. ही स्टेप स्किप करायची नाही अजिबात. नाहीतर तुम्ही म्हणाल मेथीची भाजी करतो तशी करून पाहिलीत तर काय हरकत आहे, पण मग भाजीचा वास उग्र येतो. जर तुम्ही या पद्धतीने केली तर ती खायला खूप जास्त छान लागते. आणि ही भाजी लहान मुलांना खायलासुद्धा चांगली असते. मोठ्यांनी तर आवर्जून खावी, पण लहानांनीसुद्धा खाल्ली पाहिजे. या पद्धतीने जर केली तर लहान मुलं आवडीने खातात. आता ही छान पिळून घेतलेली आहे मी. यामध्ये चवीनुसार मीठ आत्ताच घालून घ्यायचं आहे आपल्याला, नंतरनं मीठ घालायचं नाही आहे. आणि सुरुवातीला जेव्हा पाणी उकळताना मी मीठ घातलं होतं ते अगदी थोडं होतं आणि ते पाण्याबरोबर निघूनसुद्धा जातं. तर आत्ता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं वरखाली करत मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी करण्याची पद्धत खूप जास्त वेगळी आहे असं मला तरी वाटतं. तुम्ही या पद्धतीने कधी केली आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तांदुळ्याची भाजीसुद्धा या पद्धतीने करून बघा, खूप कमाल लागते. आता इथे मी एक 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून चिरून घेतल्या. त्या आपण तेलामध्ये घालून घेऊया आणि तेलावरती लसूण छान परतवून घ्यायचं आहे. ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न कॅल्शियम असतं. त्यामुळे लहान मुलांनी खाल्लीच पाहिजे, मोठ्यांनीसुद्धा खाल्ली पाहिजे. आणि या पद्धतीने केली तर मुलंसुद्धा खातात आवडीने.
तुम्ही पाहू शकता मिरच्या मी मधनं कट करून घेतलेल्या आहेत. एक 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे मधनं कट करून, म्हणजे मग निवडायला सोपे पडतात, त्यामुळे मग अशा घातलेल्या आहेत. आणि मिरच्यांना छान असे डाग पडलेले आहेत. तेलावरती मिरच्या छान फ्राय करून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक कांदा घालायचा आहे कट केलेला. मोठ्या साईजचा कांदा आहे म्हणून मी एकच घेतला आहे. जर लहान असतील तर 2 कांदे घ्या तुम्ही. आता हा कांदा आपल्याला तेलावरती मऊ होईपर्यंत परतायचा आहे. खूप जास्त लाल करायचा नाही आहे कांदा. कंटिन्यू हलवत बारीक गॅसवरच ह्याला परतून घेऊया. आता छान आपण कांदा परतून झालेला आहे आता बऱ्यापैकी. तुम्ही पाहू शकताय गोल्डन सोनेरी असा रंग आलेला आहे आपल्या कांद्याला. आता आपण यामध्ये भाजी ॲड करायची आहे जिला आपण मीठ लावून ठेवलं होतं ती. ही भाजी यापूर्वी तुम्ही केली होती का ते मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आता इथे मी सगळी भाजी घालून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट लगेचच घालायचा म्हणजे भाजीसोबत तो सुद्धा शिजला जातो. आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. त्याचबरोबर कांदा घातल्यामुळे भाजीला ओलावा आणि मऊपणा राहतो. तर कांदा आणि शेंगदाण्याचा कूट अजिबात स्किप करायचा नाही. त्याचबरोबर लसूणसुद्धा स्किप करायचा नाही आहे. लसणाने भाजीला खूप छान टेस्ट येते. आता हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊया. आणि भाजी आपण निथळून घट्ट पिळून घेतलेली आहे नंतरनं, त्यामुळे ही थोडी अशी कोरडी होते. जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडा पाण्याचा शिपकासुद्धा घालायचा आहे. गरजेनुसारच पाणी घाला. खूप जास्त पाणी या भाजीला लागत नाही, कारण की आपण आधी ही भाजी वाफळून घेतलेली आहे आणि ही भाजी शिजायला वेळसुद्धा लागत नाही. मेथीच्या भाजीला जितकासा वेळ लागतो तितकाच वेळ या भाजीलासुद्धा लागतो. म्हणूनच म्हटलं टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे, कारण की खूप लवकर होते ही भाजी. आणि तुम्ही पाहू शकता मी थोडं पाणी घालून हिला छान अशी शिजवून घेते आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. भाजी चेक करूया शिजली आहे का. भाजी थोडी नॉर्मल कच्ची वाटते अजूनही, त्यामुळे मी हिला अजून थोडा वेळ होऊन देणार आहे. झाकण वगैरे ठेवायची तशी फारशी गरज पडत नाही, कारण की झाकण न ठेवता पालेभाज्या शिजवल्या की त्यांचा रंग हिरवा तसाच राहतो. जर तुम्ही झाकण ठेवून भाजी शिजवली तर हिरवा रंग नाहीसा होतो आणि थोडा पिवळसर कलर येतो कोणत्याही हिरव्या पालेभाज्यांना. त्यामुळे शक्यतो झाकण ठेवायचं नाही. आता 2-3 मिनटं पुन्हा परतवून घेतल्यानंतर मी भाजी चेक करते आहे शिजली आहे का. परफेक्ट अशी भाजी शिजलेली आहे. आता ह्यामध्ये जर खाली पाणी राहिलं असेल थोडंफार तर ते छान परतून ते पाणी आटवायचं आहे आपल्याला. आता पाहू शकताय तुम्ही आपली भाजी झालेली. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.